आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। माझं नाव रेणुका प्रल्हाद खरात, राहणारी वडगाव कोल्हाटी। राशन कार्डचा विषय असा आहे की मुलासाठी शाळेत लागू लागलं, हा राशन कार्डवाला राशन दुकानवाला राशन देत नाही, राशन न्यायच्यात बंद होऊ लागलं आणि राशन पण भेटत नाही। 1 महिना नाही दिलं तर परत राशन दुकानावर यायचं नाही म्हणतो राशन घ्यायला। आम्ही काय करायचंय मग याच्यानंतर? आता आम्हाला दुकान इथं पाहिजे ना वडगावला। परत थंब देण्यासाठी तिथं बोलवतोय खवड्याला, तिथून आम्ही परत दादा चक्रा मारायचे। आमची मुलं 10वीला गेलेत, दादा चक्रा मारते, मुलाचं कसं व्हायचंय शाळेचं? बोला मी काय सांगते, कोल्हाटी वडगाव आमचं राशन आमच्याच गावात पाहिजेत। आम्हाला एक तर तंगड्याचं पाबलं नाही, पायानं चालता येत नाही। 4-5 मुलं घेऊन खवड्यावर गेलो थंब द्याय करता, तिथं त्यांना थंब घेतले नाही। माझं मशीन बंद आहे, तुम्ही येऊ नका। तिथून 4 चक्रा मारून इथं आलो। त्याचा वडील म्हणतो माय उपकाराला येत्या का तुम्ही? इथं तुमच्या कामा करता येत्या, माझ्या करता येत नाही। मग हे आपलं राशन आपल्याच गावात पाहिजेत आणि आम्हाला इथंच द्या राशन। कुठेही द्या, तुम्हाला जिथं द्यायचं तिथं इथंच द्या। ग्रामपंचायत कोल्हाटी, सरपंच सुनील काळे। आपल्या दुकान क्रमांक 215 राशन दुकान, तिथे एक वर्षभरापासून बरेचसे समस्या चालू आहे। एक तर राशन वेळेवर मिळत नाही, आपण त्यासाठी तहसीलदाराला पत्र पण दिलंय आणि काही लोकांना काय होतंय की आज ह्या महिन्यात जर राशन नाही घेतलं तर पुढच्या महिन्यात राशन मिळत नाही आणि त्यांचं 2 महिन्यानंतर तर लगेच कार्ड बंद होऊन जातं। अशा समस्या खूपच वाढत चालल्या आणि राशन दुकानदार हा 2 दिवसाच्या वर दुकान चालवत नाही। अगोदर खैरे साहेबांकडे दुकान होती तर ते कमीत कमी 15 दिवस दुकान चालवायचे राशन आल्यानंतर, त्याच्यामुळे राशन सर्वांना मिळायचं। आता काय होतंय की 25-30% लोकांना राशन मिळतं, काही लोकांना जबरदस्ती आपण सांगितलं तर मिळतं, असं करून 60% लोक जातं। 40% राशन कमी येतं की ते काय होतं त्याचं ते राशन दुकानदाराला माहिती, पण राशन लोकांना मिळत नाही। आणि KYC साठी आता काही शासनानं काढलेलं आहे, तर ते राशन दुकानदाराचं म्हणणं आहे की आपण तिसगावला KYC करण्यासाठी यावं, खवड्या डोंगरात त्यांची जी दुकान आहे तिथं आता ते लोकांना शक्य नाही, तरी पण लोक जात आहे पायी पीठ करीत, पण तिथं बी काय एका दिवसात काम होत नाही, 2-2 दिवस चक्रा मारा लागतात। तर ती KYCचं जे आहे ते वडगाव इथंच व्हावं आणि राशन सुरळीत मिळावं अशी आम्ही शासनाला पण विनंती करतो आणि दुकानदाराला पण विनंती करतो। आणि जर तसं काही नाही घडलं तर मग आता आम्ही दुकान रद्द करावं किंवा बंद करावं अशी विनंती शासनाला करतो। आणि आपण 10 दुकानाची मागणी केली आहे, ती पण लवकरात लवकर लोकसंख्येच्या मानानुसार आपण 10 दुकानाची मागणी केली आहे, ती पण लवकरात लवकर मान्य व्हावी अशी शासनाला विनंती करतो। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल।